सर्वांना जय भीम, धम्मबुद्धाय. आणि मागच्या वर्गाला जो आपण विषय सुरू केला त्याचा दुसरा भाग आज आपण बघतो आहे आणि त्या अनुषंगाने काही बाबी तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्गामध्ये आपण हे पाहायचा प्रयत्न केला की बाबासाहेब संविधान सभेमध्ये निवडून जाईपर्यंत कसा कसा त्रास झाला हे सगळं आपण पाहायचा प्रयत्न केला. बंगालवरनं कसे इलेक्शन जिंकलेत आणि ते संविधान सभेमध्ये पोहोचले. म्हणजे तेवढं सोपी नव्हतं त्यांना संविधान सभेमध्ये पोहोचणं. तरी पण जे बंगालचे जे एक महानायक होते जोगेंद्रनाथ मंडल यांच्या अथक परिश्रमामुळे आणि तिथल्या ज्या नमोशूद्रा आंदोलन तिथे जे चाललेलं होतं त्यांच्या एक मोठ्या भावनिक सपोर्टमुळे बाबासाहेब तिथपर्यंत जाऊ शकले जिंकून आल्यानंतर. आणि तिथे गेल्यानंतर आपण पाहतो की 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचं कामकाज सुरू होतं. 13 डिसेंबरला नेहरू पहिलं भाषण देतात, 17 डिसेंबरला बाबासाहेब बोलतात. आणि बाबासाहेब बोलताना नेहरूंनी जो प्रस्ताव मांडला होता की कशा प्रकारे संविधान बनायला पाहिजे त्याच्यावरती ते टीका करतात. ते म्हणतात की हे तुमचं चुकीचं आहे सगळं. तर त्याच्या पुढे आता आपण पाहायचा प्रयत्न करू. तर हे 9 डिसेंबरला जे चालू झालं होतं ते संविधान सभेचं पहिलं सत्र होतं, संसदेचं पहिलं सत्र होतं जे 23 डिसेंबरला संपलं. नंतर दुसरं सत्र जे सुरू झालं ते 20 जानेवारी 47 ते 25 जानेवारी 1947 ते दुसरं सत्र होतं. तिसरं सत्र होतं 28 एप्रिल ते 2 मे 1947. चौथं सत्र होतं 14 ते 31 जुलै 1947. पाचवं होतं 14 ते 30 ऑगस्ट 1947. याच्या पुढचे मी सांगणार नाही कारण की आपला आजचा विषय जो आहे ते एवढ्यातच लिमिटेड आहे. तर हा जो दुसरा आणि तिसरा सत्र होतं संविधान सभेचं त्याच्यामध्ये त्या दरम्यान फार मोठ्या उलाढाली झाल्या. आणि हे जे तिसरं सत्र होतं त्याच्यामध्ये 28 एप्रिल ते 2 मे 1947 हे संपलं सत्र. आणि त्याच्यानंतर बऱ्याच काही घडामोडी या देशात फार वेगाने होऊ लागल्या आणि संविधान सभेपुढे बरेचसे समस्या निर्माण होऊ लागल्या. तर त्यावेळेस असं झालं की हे तिसरं सत्र आणि चौथं सत्राच्या मध्ये काय घडलं त्या घटना आपण पाहायचा प्रयत्न करू आपण. कारण की त्याच्यामुळे बरंच काही त्या काळात घडून आलं ज्याच्यामुळे संविधानाला एक वेगळं रूप निर्माण करता आलं. तर 3 जून 1947 ला त्यावेळेस जे इथे व्हाईसरॉय होते लॉर्ड लुई माउंटबॅटन हे शेवटचे व्हाईसरॉय होते भारतामध्ये इंग्रजाचे. त्यांनी हे डिक्लेअर केलं की या देशाचं विभाजन होईल. आणि ते डिक्लेअर करायच्या आधी इंग्लंडच्या संसदेमध्ये तो कायदा पास झाला. त्या कायद्याला म्हणतात इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. तर हा जो कायदा पास झाला त्यावेळेस एक वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली होती. कारण की 3 जूनला जेव्हा लॉर्ड लुई माउंटबॅटननी ही घोषणा केली की या देशाचं विभाजन होईल कारण की मुस्लिम लोक वेगळा देश मागत होते. तर त्याच्या आधी एक वेगळीच परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली होती की काँग्रेस म्हणजे गांधी, नेहरू, पटेल हे सगळे जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते ते या गोष्टीवर अडून बसले होते की आम्ही विभाजन होऊ देणार नाही. आणि मुस्लिम लीगचा जो प्रेसिडेंट होता मोहम्मद अली जिन्ना तो सुद्धा अडून बसला होता की आम्ही भारताचं विभाजन करून वेगळा देश आम्ही घेऊ. आणि त्याच्याकरता त्यांनी बॉम्बे, बिहार, कलकत्ता इथे मोठे मोठे दंगे घडवून आणले होते. तर ते एक इंग्रजांवर एक प्रेशर होतं की जर विभाजन नाही झालं तर पूर्ण भारतात हे असेच दंगे घडवत राहतील. हे एक फार मोठं प्रेशर इंग्रजांवर होतं. दुसरं प्रेशर जे इंग्रजांवर होतं ते हे होतं की काँग्रेस कट्टरपणे म्हणत होती की नाही आम्ही देशाचं विभाजन होऊ देणार नाही. काँग्रेसचा कोणताही नेता हे ऐकायला तयार नव्हता. पण शेवटी एक घटना घडली. काँग्रेसला तसं
नरम करायचं, तर तो जो व्हाईसरॉय होता लॉर्ड माउंटबॅटन, त्यांनी गांधीला बोलवलं चर्चेसाठी, एकट्यालाच बोलवलं. आणि जेव्हा त्यांना बोलवण्यात आलं तेव्हा त्यांच्या सोबत अब्दुल कलाम आझाद सोबत गेले, पण अब्दुल कलाम आझादला आतमध्ये एंट्री नव्हती. ते लॉर्ड माउंटबॅटनला भेटायला जाताना अब्दुल कलाम आझादनी त्यांना पुन्हा आठवण करून दिली गांधीला, की पहा आपली ही भूमिका आहे की देशाचं विभाजन नाही होणार. गांधी म्हणाले ठीक आहे, माझे तुकडे तुकडे जरी झाले तरी चालेल, पण देशाचं विभाजन या विषयावर मी सहमती देणार नाही. गांधीजी माउंटबॅटनशी बोलायला गेले, जे काही बोलणं झालं असेल तिथून बाहेर आले आणि अब्दुल कलाम आझाद तिथेच थांबलेला होता. गांधींनी म्हटलं विभाजनासाठी मी सहमत झालो. आता आतमध्ये काय घडलं हे मला माहिती, तुमच्यापैकी कोणी असेल तर सांगू शकता. पण पुन्हा इथे सौदेबाजी झाली, हा मुद्दा लक्षात घेण्यालायक आहे. काहीतरी सौदेबाजी झाली असेल आणि तेव्हा अब्दुल जो होता तो म्हणाला की आपण तर आधी तुम्ही म्हणाले की माझे तुकडे तुकडे झाले तरी चालेल, पण वेगळं होऊ देणार नाही. याच्यावरनं असं आपल्याला दिसून येतं की काँग्रेस किती कट्टरपणे विभाजनाच्या विरुद्ध होतं आणि गांधींनी जाऊन जे काही सौदेबाजी केली असेल ते आपल्याला कुणाला माहित नाही, कुठे लिखित स्वरूपात आहे. तर ते झालं आणि शेवटी गांधींनी सहमती दिली. गांधींनी सहमती दिली म्हणजे संपूर्ण काँग्रेसनी सहमती दिली असा त्याचा अर्थ होतो. आणि मग हे विभाजन झालं आणि जसं हे विभाजन झालं तर लॉर्ड माउंटबॅटनने हे सुद्धा घोषणा केली की 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 1947 ला विभाजन होईल. 14 ऑगस्टला पाकिस्तान वेगळं होईल, 15 ऑगस्टला भारत वेगळं होईल. तर हे अशा प्रकारचं त्यावेळेस घडलं आणि मग पुढे आणखी काही घटना घडतात. आता याच्यानंतर काय झालं की विभाजन झालं. भारताचा नकाशा आठवते ना कुणाला कुणाला आठवते? 1 2 3 4 हा 5 भरपूर आहे. 5 जास्त लोकांना नाही आठवत तरी चालेल, कारण की भारत देशामध्ये जे मोठ्या मोठ्या क्रांत्या घडल्या नाही तर 5 लोकांपासून सुरू झाल्या. बुद्धही 5 लोकांकडेच गेले होते ना पहिले. गुरु नानकने किती लोक निवडले पहिले? 5 प्यारे है ना. आणि ते आपली हाफ पॅन्ट वाली संघटना आहे त्यांनी सुरुवातीला 5 लोक निवडले. म्हणून जास्त डोक्याला त्रास द्यायचा नाही, 5 लोक भरपूर आहेत क्रांती घडवणार आहे. तर ही प्रक्रिया सुरू झाली, विभाजन झालं आणि आता विभाजन झाल्यानंतर पाकिस्तानला कोणता हिस्सा देण्यात आला? नकाशामध्ये आजचा जो पाकिस्तान आहे असा वरती आहे इकडे तो, आणि खाली आज बांगलादेश आहे. बांगलादेश खाली आहे ना की नाहीये? इथे दिसते कुठे? नकाशामध्ये दिसते. तर अशी विभागणी झाली. त्याला म्हणतात वेस्ट पाकिस्तान, याला म्हणायचे ईस्ट पाकिस्तान. पश्चिम पाकिस्तान आणि हे पूर्व पाकिस्तान. तर हे 2 भाग पाकिस्तानचे होते. अशा प्रकारे ती विभागणी झाली. आता एक प्रश्न इथे निर्माण होतो की जर तुम्हाला मुसलमानांना वेगळा देश द्यायचा आहे, भारताचं विभाजन करायचं आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने करा की तो जमिनीने जुळलेला असावा संपूर्ण भाग. आता पाकिस्तान इथे, बांगलादेश इथे, कसं होणार हा देश? पण ज्यावेळेस हे सगळं होत होतं त्यावेळेस जो त्यांचा इंग्रजांचा एक माणूस इथे बसून ते नकाशावर जो रेखा काढत होता त्यावेळेस काँग्रेसचा जो माणूस होता सी राजगोपालाचारी, त्यांनी त्याच्या कानात काय भरलं ते रेकॉर्डवर नाहीये, पण ते तसं घडलं. आणि तो जो ईस्ट पाकिस्तान होता ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो, तिथून बाबासाहेब निवडून आले होते, तो गेला पाकिस्तानला. आता तो पाकिस्तानला गेला भाग म्हणजे बाबासाहेब संविधान सभेच्या बाहेर. बाबासाहेब कोणत्या संविधान सभेचे मेंबर झाले? आता पाकिस्तानच्या. कारण तो भाग आता भारतात नाहीये, तो पाकिस्तानमध्ये गेला. बाबासाहेब संविधान पाकिस्तानची जी संविधान सभा होती त्याचे ते सदस्य झाले.
मंडल, जोगिंद्रनाथ मंडल ज्यांनी निवडून आणलं होतं, तो सुद्धा पाकिस्तान संविधान सभेचा मेंबर झाला. बाबासाहेब म्हणाले मी नाही जात पाकिस्तान. मंडल गेला होता, जोगिंद्रनाथ मंडल गेला होता आणि तो पहिला कायदेमंत्री झाला तिथे, नंतर तो परत आला, तो एक वेगळी स्टोरी आहे. तर असं ठरवण्यात आलं होतं की जे मुस्लिम बाहुल्य भाग आहे, जिथे मुस्लिम जादा संख्यामध्ये आहेत, तो भाग पाकिस्तानला द्यायचा. आणि आता प्रश्न निर्माण होतो की हा जो खालचा भाग जो बांगलादेश आहे तो मुस्लिम भाग होता काय, हा प्रश्न निर्माण होतो. जर तो मुस्लिम भाग होता तर तो पाकिस्तान पासून नंतर वेगळा काय झाला, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, फार आधी तिथे एक फार मोठी मुवमेंट चालली, आंदोलन चाललं, ज्याला नमोशूद्र मुवमेंट म्हणतात. फार मोठी मुवमेंट होती ती. याचा अर्थ त्या एरियामध्ये नमोशूद्रा किंवा आधी त्यांना चंडाल या नावाने ओळखल्या जात होतं, जात त्यांची चंडाल होती. ते चंडाल शब्द चांगला होता म्हणून ते बदलून नमोशूद्रा असं नाव ठेवण्यात आलं. तर मोठ्या संख्येत तिथे हे लोक तिथे होते. आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की मोठ्या संख्येत जर तिथे नमोशूद्र लोक होते, मुसलमान नव्हते, तर तुम्ही तो भाग पाकिस्तानला का दिला, हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब तिथून निवडून आले होते आणि म्हणून तो भाग पाकिस्तानला दिल्यानंतर बाबासाहेब संविधान सभेच्या बाहेर झाले. आणि इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा की इंग्रजाचा जो माणूस इथे आला होता नकाशावर रेखा काढण्याकरता विभाजनाच्या, त्याच्या सोबतीला तो जो सी राजगोपालाचारी होता, चक्रवर्ती राजगोपालाचारी, म्हणजे गांधीचा ब्याहीच म्हणतो ना, गांधीचा मुलगा आणि सी राजगोपालाचारीची मुलगी यांचं लग्न झालं होतं, ते ब्याही होते. तर हे कट्टर गांधीवादी, बाबासाहेबांना बाहेर काढायचा एक हा एक प्रयास तिथे त्यांनी केला आणि त्यानुसार बाबासाहेब बाहेर झाले. आता जो मी मुद्दा सांगितला तो लक्षात ठेवा की कोणत्याही देशाचं जर एखाद्या देशाला तुम्हाला विभाजन करायचं असेल आणि दुसऱ्या देशाला द्यायचं असेल तर तो कमीत कमी जमिनीने जुळून नसायला पाहिजे, अन्यथा ते विभाजन मध्ये काहीतरी गडबड आहे, हा मुद्दा लक्षात येतो. आणि दुसरी गोष्ट, तिथला त्या भागातला जर इतिहास पाहिला तर जे नमोशूद्र होते त्यांनी काँग्रेसने ओळखलं की या लोकांमध्ये एवढी पॉवर आहे की ते त्यांच्या माणसाला निवडून आणू शकतात. तर तो तर भाग दिलाच त्यांना, पण तिथले जे लोक होते त्यांना नंतर तिथून हाकलूनही लावलं. जे बाबासाहेबांना निवडून आणणारे लोक होते त्यांना तिथून हाकलूनही लावलं. काही लोक तुम्ही ऐकलं असेल चिट्टगाव हिल्स मध्ये जाऊन ते लपले. काही जे मिराझाबी बेट आहे खाली तिथे जाऊन बसले, काही अंदमान मध्ये गेले, हे सगळं प्रकरण घडलं. तर याच्यावरून स्पष्ट दिसते की काँग्रेसने हे जाणीवपूर्वक ही योजना आखली की बाबासाहेबांना संविधान सभेच्या बाहेर कसं काढायचं. आणि नंतर पुढे चालून आपण बघतो की तो जो ईस्ट पाकिस्तान होता, खालचा पाकिस्तान, तो पाकिस्तान पासून वेगळा झाला आणि त्याचं नाव बांगलादेश झालं. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण हे होतं की तिथली आर्थिक परिस्थिती फार खराब झालेली होती आणि तिथे मोठ्या संख्येने लोकांना मुस्लिम धर्मात धर्म परिवर्तन करत होते. आता जर तो मुस्लिम बाहुल्य भाग असेल तर मुस्लिम धर्मात धर्म परिवर्तन करायची गरज काय नसली. याचा अर्थ तो मुस्लिम बाहुल्य देश नव्हता. जर एखादी मुसलमान तुमच्या समोर आला तर तुम्ही लगेच त्याला ओळखू शकता त्याच्या पेहरावावरनं, राहणीवरनं, दाढी टोपी. पण एखादी बांगलादेशी तुमच्या समोर आला तर तुम्ही ओळखू नाही शकत की हा मुसलमान असेल. तो नव्हताच मुसलमान, तो भारतीयच दिसतो. बरेचसे बांगलादेशी आजही भारतामध्ये येऊन काम करत आहेत. कदाचित आमच्या नागपूरमध्ये भरपूर बांगलादेशी आहेत. तर त्यांना तुम्ही मुसलमान आहेत म्हणून ओळखूच शकत नाही. तर मुद्दा हा निर्माण होते की जिथे मुसलमान मोठ्या संख्येत नव्हते आणि जी अट आधी ठरली होती की मुस्लिम बाहुल्य भाग हे पाकिस्तानला द्यायचं आणि तो जो ईस्ट पाकिस्तान किंवा आजचा बांगलादेश आहे तिथे मुस्लिम जास्त संख्येत नव्हतं, तर तो भाग तुम्ही का दिला पाकिस्तानला. तर याच्यामध्ये
हेच दिसून येतं की बाबासाहेबांना कसं बाहेर करायचं हे त्यांचं सुरुवातीपासूनच प्लॅनिंग होतं. तर आता बाबासाहेब बाहेर झाले आणि जे कॅबिनेट मिशन इथे आलं होतं त्याच्यामध्ये एक अट अशी होती की प्रत्येक समूहाचा एक प्रतिनिधी संविधान सभेमध्ये राहील आणि बाबासाहेब झाले बाहेर. तर ही बाब बाबासाहेबांनी जे इंग्रज प्राईम मिनिस्टर होते लंडनला ॲटली त्यांना त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली की तुमच्या अटीनुसार एक व्यक्ती आमचा संविधान सभेमध्ये पाहिजे पण मला बाहेर करण्यात आलं. हा एक भाग आहे. बाबासाहेब बाहेर झाले नंतर दुसरी एक प्रक्रिया सुरू झाली. ते तर खुश झाले की आता संविधान लिहिण्याचं काम या माणसाच्या हातून गेलं. मग दुसरं काय केलं त्यांनी? दुसरं एक त्यांनी असं केलं की एक BN राव म्हणून एक व्यक्ती होता. तो त्याला संविधानाची चांगली माहिती होती. बेनेगल नरसिम्हा राव. तो संविधान सभेचा सदस्य नव्हता. तो त्यावेळेस ज्याला आज आपण IAS ऑफिसर म्हणतो त्यावेळेस ICS ऑफिसर म्हणत होतो, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. आता ते IAS वगैरे म्हणतो आपण त्याला. तर तो त्या रँकचा होता पण त्याला नॉलेज बऱ्यापैकी होतं. तर याला एक काम सोपवण्यात आलं काँग्रेसद्वारे, नेहरू गांधी कंपनीने, की जा तू जगात वेगवेगळे जे संविधान लिहिणारे तज्ञ आहेत त्यांच्याकडे जा, त्यांना भेट आणि त्यांना विनंती कर किंवा तुम्ही या आमच्या देशात आणि आमच्या देशाचं संविधान लिहा. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. ते शोधायला गेले पूर्ण जगभर. ते प्रत्येकाला भेटले, प्रत्येकाने त्यांना म्हटलं नाही आम्ही नाही येत, कारण तुमच्याकडेच दमदार एक माणूस आहे. शेवटी ते इंग्लंडला एक प्रोफेसर आयवोर जेनिंग म्हणून आहेत जे फार एक्सपर्ट होते संविधानाचे. त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हटलं की एकतर तुम्ही चला संविधान लिहायला किंवा मग माझं नाव सांगा नेहरूजींना किंवा रावला सगळे येते, BN रावला सगळे येते, त्याला काम द्या. तर जेनिंग त्याच्यावर हसले. प्रोफेसर जेनिंग जे होते, अरे म्हणजे तुम्ही काय मूर्खासारखे बोलता, म्हणजे तुमच्याच देशात एक हिरा पडलेला आहे ज्याला जगातल्या प्रत्येक संविधानाचं नॉलेज आहे आणि तुम्ही इकडे तिकडे काय शोधत फिरता. आता हे जे प्रोफेसर जेनिंग होते फारच एक्सपर्ट माणूस होता. त्यांनी श्रीलंकेची संविधान त्यांनीच लिहिली आहे आणि आणखी 1-2 देशाचं संविधान त्यांनीच लिहिलेलं आहे. तर प्रोफेसर जेनिंग म्हणाला की हे बंद करा, तुम्ही इकडे तिकडे फिरणं, परत जा तुम्ही भारतात आणि बाबासाहेब आंबेडकरला सांगा संविधान द्या. आणि तुमच्या देशात हा जो माणूस आहे बाबासाहेब आंबेडकर नावाचा, तो संविधानामध्ये एवढा विद्वान आहे की त्यांचे लेख आम्ही वाचतो. म्हणजे जगातला एक विद्वान असा म्हणतो की बाबासाहेबांचे लेख आम्ही वाचतो. याचा अर्थ मला वाटते पहिल्या वर्गामध्ये मी म्हटलं की बाबासाहेब किती विद्वान होते हे लक्षात यायला पाहिजे. याच्यावरून लक्षात येईल की बाबासाहेब किती विद्वान होते की जगातले विद्वान त्यांचं लिखाण वाचतात. तर हे असं घडलं. तर ते परत आले आणि ते परत आल्यानंतर BN रावनी जे राजेंद्र प्रसाद होते आणि जे प्राईम मिनिस्टर होते नेहरू त्यांना आपली व्यथा सांगितली की बाबा असं असं घडलं. आता हे सगळं घडलं. मग एवढ्या आणखी एक घटना घडली की बाबासाहेबाला निवडून आणण्यात आलं बॉम्बेवरून. कुणी आणलं निवडून? हे काँग्रेस म्हणतात, तुम्ही काय म्हणता? बरं, पाहू आपण. तर ती जे बॉम्बेची जागा आहे ती खाली झाली होती, कारण की तिथून तो जयकर नावाचा ब्राह्मण निवडून आलेला होता. त्याचं तोही काँग्रेसचा होता, पण त्याचे विचार नेहरूशी पटत होते म्हणून त्यांनी राजीनामा देऊन तो बाहेर आला होता. तर ती जागा खाली होती. तर बाबासाहेबाला तिथून उभं राहावं लागलं, तिथून उभं करण्यात आलं.
बाबासाहेब तिथून उभे जेव्हा झाले त्यावेळेस महाराष्ट्राचा पंतप्रधान म्हणजे मुख्यमंत्री, त्यावेळेस मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्री म्हणत होते, हे लक्षात घ्या. त्यावेळेस भरपूर प्रधानमंत्री होते भारतात, आता एकच आहे. तर महाराष्ट्राचा जो पंतप्रधान होता बीजी खेर म्हणून होता, त्याला राजेंद्र प्रसादनी पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं की ते पत्राचा आशय असा होता की बाबासाहेबांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणा बॉम्बेमध्ये, या आशयाचं पत्र लिहिलं. तर ते म्हणाले की बाबासाहेबांनी संविधान सभेच्या वेगवेगळ्या कमिटीवर फार उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि त्यांचं संविधान सभेमध्ये असणं फार जरुरी आहे. त्यांच्या सेवेपासून हा देश वंचित राहू शकत नाही. आता बघा, काँग्रेसचे राजेंद्र प्रसाद कसं त्यांच्यामध्ये काय उफाळून येत आहे माहित नाही. तर हे असं पत्र लिहितात आणि मग ते म्हणतात की ते आधी बंगालमधून निवडून आले, त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आणि शेवटी हे म्हणतात की कुठल्याही हालतीत 14 जुलै 1947 ला जे नवीन सत्र चालू होत आहे संसदेचं, त्याच्या आधी ते निवडून यायला पाहिजे. त्यांनी हे म्हटलं की तुम्ही ही काळजी घ्या की त्यांच्या विरुद्ध कोणीही उभं राहायला नको. हा काँग्रेसचा माणूस, हे लक्षात घ्या, त्यांच्या विरुद्ध कोणीही उभं राहायला नको. आणि हे सगळं करून ते असं म्हणाले की आज ही आमची फार मोठी गरज आहे की बाबासाहेब निवडून यायला पाहिजे आणि जे पुढचं सत्र चालू होत आहे 14 जुलै 1947 ला, ते त्या सत्रामध्ये यावं अशी आमची फार प्रबळ इच्छा आहे. तर याच्यामधनं आणखी त्यांनी काही लिहिलं. त्याच्यामधनं एक गोष्ट दिसून येते महत्वाची, की राजेंद्र प्रसाद हे सांगू इच्छित होते की बाबासाहेबांची विद्वत्ता त्यांना पटली, संविधानासंबंधी ते फार मोठे विद्वान आहेत. तर विद्वान आहेत तर मग तुम्ही तो भाग पाकिस्तानला का दिला? कारण की नेहरूच्या लेक्चरच्या विरुद्ध 17 डिसेंबर 46 ला जेव्हा बोलले बाबासाहेब संसदेमध्ये, तेव्हा तुम्हाला कळलं की विद्वान माणूस आहे आणि विद्वान माणूस आहे त्याला कसं जपून ठेवायचं हे समजत नाही काय. तर हे सगळं प्रकार कळला आणि मग ते जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये, मला वाटतं 2 की 3 जुलैला घोषणा केली की बाबासाहेब जिंकून आले, बाकी त्यांच्या विरुद्ध कुणाला उभं राहू दिलं नाही. कारण की तसं पत्र त्यांनी खेरला सांगितलं होतं आणि एक S.K. पाटील म्हणून होता काँग्रेसचा अध्यक्ष, त्यालाही म्हटलं होतं की कुणाला उभं राहू देऊ नका. आणि बाबासाहेब निवडून आले 3 जुलै 1947 ला ही घोषणा झाली की बाबासाहेब निवडून आले. याचा अर्थ 14 जुलै 1947 ला जे सत्र सुरू होणार होतं त्याच्यात बाबासाहेब येऊ शकतात. बरोबर आहे. आता प्रश्न निर्माण होतो, आता तुम्ही सांगा, तुम्हाला प्रश्न विचारतो, काँग्रेसला काय गरज पडली होती की बाबासाहेबांना निवडून आणायचं? आणि त्यांनी बाबासाहेबांना निवडून आणण्याकरता विशेष प्रयत्न का केले? हा फार मोठा प्रश्न. आणि हा प्रश्न मी याच्याकरता विचारतो की सुरुवातीला आपण पाहिलं की ज्यावेळेस जनरल इलेक्शन झाले होते मार्च 1946 ला, ज्याच्यामध्ये 51 लोक बाबासाहेबांनी उभे केले होते शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून, त्याच्यातलं एकच निवडून आला होता. त्या इलेक्शन मध्ये बाबासाहेब उभे नव्हते, कारण की त्यावेळेस बाबासाहेबांना कळून चुकलं होतं की काँग्रेसवाले मला जिंकू देणार नाही, ते माझ्या विरोधात आहेत, ते मला देशद्रोही म्हणत होते, हे बाबासाहेबांना माहित होतं. तर हा एक म्हणजे माझ्या समोर काही प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नाच्या आधारे मी हे म्हणतो की काँग्रेसला अशी कोणती अडचण निर्माण झाली होती की राजेंद्र प्रसादनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला किंवा प्राईम मिनिस्टरला पत्र लिहून त्यांना निवडून आणण्याकरता विशेष प्रयत्न करायला सांगितले. तर आपण हे पाहतो की प्रांतीय इलेक्शन मध्ये बाबासाहेबांना माहित होतं मला हे निवडून येऊ देणार नाही म्हणून ते लढले. दुसरं, जेव्हा बंगालचं इलेक्शन चालू होतं त्यावेळेस कसं कडाडून विरोध केला हे थोडक्यात मागच्या वेळेस मी सांगितलं.
तर तिथे बाबासाहेब निवडून नाही येतील असं त्यांनी म्हटलं होतं. सरदार पटेलने हेही म्हटलं होतं की मी दरवाजे खिडक्या बंद करून ठेवले, याच्या हवा येऊ शकत नाही, बाबासाहेब कसे येतात मी पाहून घेतो. आता नंतर बाबासाहेबांनी 17 डिसेंबर 1946 ला नेहरूच्या भाषणावर टीका केली, ही काँग्रेसला चांगल्या प्रकारे माहित होतं. म्हणजे हा सगळा विरोध सांगतो. नंतर बाबासाहेब हे काँग्रेस व नेहरूच्या विरोधात होते, हे काँग्रेसला चांगलं माहित होतं. बाबासाहेब गांधीच्या विरोधात होते, हेही सगळ्यांना माहित होतं काँग्रेसवाल्यांना. बाबासाहेबांची राजनीतिक विचारधारा काँग्रेसच्या राजनीतिक विचारधारेपेक्षा विपरीत होती, हेही सगळ्यांना माहित होतं. बाबासाहेबांचा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये देऊन दिला, हा एक मोठा विरोध होता. नंतर त्याच्यानंतर हे जगभर फिरले, दुसरा माणूस आणाला, ही सत्य परिस्थिती आहे. नंतर हे म्हणतात की बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची गरज आहे. एवढा सगळा विरोध असताना बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची गरज कशी भासली तुम्हाला? आता हे जे विरोधाचे मी 8-9 पॉइंट सांगितले, त्याच्या आधारे काँग्रेसनी बाबासाहेबाला निवडून आणायला नको पाहिजे होतं. तुम्ही म्हटलं काँग्रेसने आणलं. जर काँग्रेसने आणलं आणि बाबासाहेबांची बुद्धिमत्ता किंवा संसदेमध्ये राहणं त्यांचं गरजेचं होतं, तर बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिमत्तेतून जे हिंदू कोड बिल मांडलं होतं त्याला का तुम्ही बाजूला ठेवलं? 1952 मध्ये काँग्रेसनी पूर्ण योजनेने बाबासाहेबांना हरवलं भंडाऱ्यामधनं. तुम्ही जे काही तर्क द्यायचा प्रयत्न करता ते कुठेच काही बरोबर दिसत नाही. याचा अर्थ काय? याचं उत्तर पाहिजे तुमच्याकडे. एवढा सगळं विरोध करून बाबासाहेबाला का निवडून आणलं? अर्थ ते शोधायला गेले होते तिकडे, सापडलं नाही. सर्वात जास्त विद्वत बाबासाहेबांकडे आहे आणि लिहिण्याचं कौशल्य, संविधानाच्या बद्दल अनुभव अनेक देशांच्या बद्दल त्यांना कळून चुकलं होतं. त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता दुसरा. तर मग तो भाग पाकिस्तानला का दिला? कॅबिनेट मिशन मध्ये जी काही अट होती ना, त्या अटीनुसार हे बघा, जर तो भाग पाकिस्तान पासून सुटला नंतर आणि बांगलादेश झालं तर तो भाग पाकिस्तानला देण्यालायक नव्हता. का दिला पाकिस्तानला? जर ते विद्वान होते, त्यांना विरोध करायचा दलितांच्या पद्धतीने नव्हता ना. बाबासाहेबांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं इंग्रजांनी, त्यांनी पिंच केलं असेल. मग हे सगळा विरोध होता. बाबासाहेब विद्वान होते, तर तुम्ही जगभर का फिरले? दुसरा माणूस होता ते फिराच्या आधी माहीत झालं होतं ना बाबासाहेब विद्वान आहे. तुम्ही हे हिंदू कोड बिल पास होऊ दिलं नाही. जर बाबासाहेब संसदेमध्ये राहून भारताकरता, देशाकरता फार चांगलं योगदान देऊ शकतात, तर 1952 मध्ये का हरवलं तुम्ही भंडाऱ्यावरून बाबासाहेबांना? काँग्रेसनेच हरवलं ना. हे जे तुम्ही म्हणता विद्वान होते खूप आणि हे 52 मध्ये हरवलं, याचा काही तारतम्य जमत नाही. काही तारतम्य जमत नाही. याचं तुम्ही चांगलं अनालिसिस करा, मग सांगा. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांना निवडून आणण्याच्या मागे दुसरेच काहीतरी कारण असावं. काहीतरी दुसरंच कारण असावं की जोपर्यंत नाक दाबत नाही तर तोंड उघडत नाही म्हणतात ना, अशा प्रकारची काहीतरी परिस्थिती निर्माण झाली असावी. आता ते शोधणं तुमचं काम आहे. मी खूप शोधायचा प्रयत्न केला, मला सापडला नाही, पण मला नक्की माहित आहे की एवढं सरळ काम नाही आहे. आणि काँग्रेसने कुठून तरी काहीतरी नाकेबंदी झाली असावी काँग्रेसची, म्हणून त्यांना नाईलाज म्हणून, नाईलाज हे लक्षात घ्या. कारण की एवढा विरोध बाबासाहेबांना करून की एक तर त्यांना माहित आहे हे आमच्या विचारधारेशी जमत नाही, याचं तो गांधीलाही नाही ऐकत, नेहरूलाही नाही ऐकत, पटेललाही नाही ऐकत, कुणालाच नाही ऐकत. आणि त्यांची राजनीतिक विचारधाराच पूर्णपणे वेगळी आहे. कारण की पुन्हा पॅक्टच्या वेळेस बाबासाहेबांची राजनीतिक विचारधारा चांगल्या प्रकारे समजून आली की हा स्वतंत्र मतदारसंघावर अडकून आहे आणि गांधी म्हणते संयुक्त मतदारसंघ. हे विपरीत विचारधारा, राजनीतिक विचारधारा आहे. तर हे अशा परिस्थितीत आपण हे बघतो
की विरोध भयंकर होता, तरी पण ज्यांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या होत्या त्यांनी आता दरवाजे खिडक्या उघडल्या. या बाबासाहेब तुमचं स्वागत करतो. तुम्ही कोणतंही लॉजिक लावा, मला नाही पटत. काँग्रेसने जी कारणं दिली ते बरोबर होते. विद्वान होते तर मग हरवलं का 1952 मध्ये? अरे जर 1952 मध्ये जिंकली असते तर देशाकरता फार काही काम करू शकले असते ते. हे का विसरता तुम्ही? कारण त्यांच्याकडे तेवढी विद्वत्ता होती. तर ह्या ज्या बाबी आहेत, या प्रश्नावर विचार करा चांगला आणि काहीतरी तार्किक उत्तर शोधा. स्वतःला समाधान मानून घेण्यासारखं उत्तर शोधू नका. मी सांगेल पुढच्या क्लासमध्ये थोडं वाचन करून काय उत्तर आहे याचं. तर असं हे सगळं झालं 14 जुलै 1947 ला जे सत्र सुरू झालं संविधान सभेचं, संसदेचं, त्याच्यात बाबासाहेब शिरले आणि हे सगळं सत्र चालू होतं. हे सगळं सत्र चालू असताना 29 ऑगस्ट, हे सत्र 30 जुलै पर्यंत चाललं. 14 जुलै 47 ते 30 ऑगस्ट 47 पर्यंत चाललं. हे सगळं सत्र चालू असताना 29 ऑगस्ट 1947 ला राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे चेअरमन होते, त्यांनी 7 लोकांची नावं घोषणा केली. 7 लोकांच्या नावाची घोषणा केली की हे 7 लोक मिळून संविधानाचा मसुदा तयार करतील आणि तो मसुदा संविधान सभेमध्ये चर्चेकरता आणतील आणि मग आपण चर्चा करून त्याला काय कमी जास्त करायचं आहे ते करून त्याला पास करू. त्याच्याकरता 7 लोकांची कमिटी निवडली. त्याच्यामध्ये बाबासाहेब सुद्धा होते. तर बाबासाहेबांचे त्याच्यावर चयन झाल्यानंतर बाबासाहेबांनाही ते फार आश्चर्य वाटलं की मला कसं काय निवडलं या कमिटीवर. आणि बाबासाहेबांनी एका जागी बोलून दाखवलं की मी संविधान सभेमध्ये याच्याकरता आलो की जे शेड्यूल कास्ट लोक होते त्यांच्या हिताची सुरक्षा कशी करता येईल तेवढंच माझं लक्ष होतं. पण आता यांनी मला संविधान या कमिटीमध्ये घेतलं. तर 29 ऑगस्ट 1947 ला 7 लोकांची कमिटी निवडण्यात आली. हे 7 लोक दुसऱ्या दिवशी 30 ऑगस्ट 47 ला एकत्र मिळाले आणि या लोकांनी मिळून बाबासाहेबाला त्या मसुदा समितीचं अध्यक्ष किंवा चेअरमन म्हणून घोषित केलं आणि मग तिथून काम सुरू होते सर संविधान करायचं. ठीक आहे. आता किती लोकांची कमिटी आहे? किती लोकांनी काम केलं? काय प्रूफ आहे तुमच्याजवळ? ऑब्सेंट होते, कुठे गेले होते? हे बघा, जेव्हा तुम्ही काही बोलता ना त्याचं प्रूफ द्यावं लागेल. आता इथे ठीक आहे, बाबासाहेबांना मानणारे लोक आहे म्हणून सगळं चालून जाते. एखादी तिरपट डोक्याचा राहिला तर तो म्हणेल की नाही नाही राजेंद्र प्रसादांनी तर 7 लोकांना निवडलं होतं, तुम्ही कसे म्हणता एकट्याने लिहिलं? मग तुम्हाला त्याचं ते सिद्ध करावं लागेल. नाही म्हणजे की हे बाबासाहेबांचे भक्त आहेत म्हणून असे बोलतात. कशात लिहिलंय? तर ते लिहिलं आहे. पण आता एक लक्षात घ्या, 4 नोव्हेंबर 1948 ला 4 नोव्हेंबर 1948 ला त्यावेळेस जो फायनान्स मिनिस्टर होता टी कृष्णमाचारी यांनी बाबासाहेबांच्या प्रती आदर व्यक्त करताना म्हटलं की 29 ऑगस्ट 1947 ला 7 लोकांची चमू 7 लोकांना निवडण्यात आलं ज्यांना मसुदा बनवण्याचं काम देण्यात आलेलं होतं. आणि कृष्णमाचारी हा ब्राह्मण आहे हे लक्षात घ्या. आणि शेवटी असं झालं की 6 लोक काही कारणांनी गायब होते. तर ती पहिली आणि शेवटची मीटिंग झाली असं कृष्णमाचारी म्हणतो. 6 लोक तिथनं गायब झाले आणि त्या भाषणामध्ये कृष्णमाचारी म्हणतात की शेवटी संविधान लिहिण्याचं काम एकट्या बाबासाहेबांवर आलं. बरोबर आहे. आता मी या प्रसंगावर जेव्हा विचार करतो तर एक उलटा प्रश्न माझ्या डोक्यात येतो की काय काँग्रेसनी अशी परिस्थिती निर्माण केली नसेल की या 6 लोकांना गायब करा.
बाबासाहेब म्हणतील बा माझ्या एकट्याचं काम नाहीये, मी चाललो घरी, तुम्ही पाहत बसा. मग आपण आपलं म्हणूनच संविधान लिहू, कारण की ते सुरुवातीपासून त्यांच्या डोक्यात होतं. पण बाबासाहेबांनी एकट्याने केलं ते काम, एकट्याने केलं बाबासाहेबांनी. हे एक्नॉलेज करतात, हे मान्य करतात टी कृष्णमाचारी 4 नोव्हेंबर 1948 च्या भाषणात. आणि हे भाषण ते संविधान सभेचे जे डिबेट्स आहेत त्याच्यामध्ये आहे, ते पहा, इच्छा असेल तर पहा, नाही तर जास्त त्रास घ्यायचा नाही. तर याच्यावरनं सिद्ध होते की हे संपूर्ण काम एकट्या बाबासाहेबांनी केलं. आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये हा निर्माण होतो, बाबासाहेबांनी किती वेळ लावला संविधान लिहायला? कुठून मोजता तुम्ही हे 2 वर्ष? मोजता कुठून हे 2 वर्ष? 9 डिसेंबर 1946 पासून, कारण की तेव्हा संसदेचं काम सुरू झालं, संविधान सभेचं काम सुरू झालं. 9 डिसेंबर 1946 आणि इकडे 26 नोव्हेंबर 1949. हा जर कालखंड पाहिला तर हा 2 वर्ष 11 महिने 17 दिवस होते. ठीक आहे. पण बाबासाहेबांना तुम्ही 30 ऑगस्ट 1947 ला जबाबदारी दिली संविधान लिहायची, तर तो पिरियड तुम्ही मायनस करा बरं. मग 2 वर्ष 11 महिने 17 दिवस 10 मिनिटं असं काम मोजतात. काय नरेश? 1 वर्ष कमी होईल ना, मग किती वेळ लागला? मग 1 वर्ष 11 महिने 17 दिवस असं म्हणायचं. बरं, ठीक आहे. आता 30 ऑगस्ट 1947 ला संविधान लिहिण्याचं काम सुरू झालं, हे तर मान्य आहे, हे रेकॉर्डवर आहे. याचा अर्थ त्याच्या आधीचा टाइम मायनस करतात. आपण मोजू जेव्हा जबाबदारी दिली तेव्हापासून. आणि आता हे आकडा लिहा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला बरोबर होईल. 30 ऑगस्ट 1947 ला अधिकृतरित्या बाबासाहेबांना ही संधी देण्यात आली की संविधानाचा प्रारूप तयार करा. ठीक आहे, ही डेट लिहिली, ज्यांच्याजवळ पेन आहे. आणि 4 नोव्हेंबर 1948 म्हणजे जवळपास एक वर्षानंतर 4 नोव्हेंबर 1948 ला बाबासाहेब म्हणतात की आम्ही संविधानाचा मसुदा 8 महिने आधीच लोकांपुढे ठेवला समीक्षेसाठी. 4 नोव्हेंबर 1948 ला बाबासाहेब म्हणतात 8 महिने आधी संविधानाचा मसुदा जो मी तयार केला आहे तो लोकांच्या एक्झामिनेशन साठी, कारण की तुम्ही कोणी येऊन त्याच्यावर म्हणू शकता की बरोबर नाही वगैरे, लोकांच्या परीक्षणासाठी आपण ओपन केला आहे. याचा अर्थ नोव्हेंबर 1948 पासून 8 महिने तुम्ही मागे या. 4 महिन्यात लिहिलं बाबासाहेबांनी संविधान. ते प्रूफ असायला पाहिजे तुमच्याजवळ. पहा किती विद्वत्ता असेल त्यांची. जर ऑक्टोबर पासून खरं काम चालू झालं संविधान लिहायचं, ऑक्टोबर 47 पासून, ऑक्टोबर 47, नोव्हेंबर 47, डिसेंबर, जानेवारी, आणि मग त्याला फायनल रूप देणं, असं फरवरीमध्ये त्यांनी लोकांपुढे समीक्षेकरता ठेवलं. 4 महिन्यात लिहिलं. याच्यातून समजून येते बाबासाहेबांची विद्वत्ता. आता ते 4 महिन्यात का लिहू शकले? असे उलटे सुलटे प्रश्न विचारावे लागतात. उत्तर मला माहित नाही, उत्तर नाही माहित मला 4 महिन्यात का लिहू शकले. तर हे सगळं घडलं. आणि जेव्हा त्यांना संविधानाचा मसुदा तयार करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला, त्यावेळेस बाबासाहेबांसमोर काय अडचणी होत्या ह्या लक्षात. काही अडचणी होत्या आणि या अडचणी या अनुषंगाने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कारण की बरेचदा बाबासाहेबांवर ही टीका होत असते की हे संविधान कुठून तरी कॉपी केलं आहे.
जेव्हा कोणत्याही देशाचं संविधान लिहिलं जातं तर त्या देशाची जी सामाजिक, आर्थिक, राजनीतिक परिस्थिती असते त्यानुसार ते संविधान लिहावं लागतं. हा प्रश्न लक्षात ठेवा की बाबासाहेबांवर टीका होत होती की त्यांनी कुठून तरी संविधान कॉपी केलं. तर जेव्हा बाबासाहेब संविधान लिहायला सुरू केलं त्यांनी, तर त्यांच्या समोर जे चॅलेंज होते, जे आव्हाने होते, ते हे होते. पहिलं आव्हान हे होतं की कोणत्याही देशाचं संविधान तेव्हाच लिहिलं जातं जेव्हा त्या देशामध्ये राजनीतिक क्रांती घडते. म्हणजे जसं चायनामध्ये तुम्ही ऐकलं असेल की ते लाखो विद्यार्थी एका चौकात जमा झालेले तिथल्या सरकारला उकळून फेकून दिलं, किंवा फ्रान्समध्ये फ्रान्सची जी राज्यक्रांती आपण म्हणतो ते तुम्हाला माहित असेल. लोक रस्त्यावर आले आणि त्या राजाला बाहेर केलं आणि मग नवीन संविधान बनवावं लागलं. रशियामध्ये तसंच घडलं होतं, बऱ्याचशा देशामध्ये असंच घडलं. तर जेव्हा देशाच्या आतील लोक प्रस्थापित सरकार किंवा प्रस्थापित राजाच्या विरुद्ध बंड करतात कारण की त्यांना त्या राजाचं किंवा सरकारच्या काही गोष्टी पटत नाही आणि त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे असते, त्याला म्हणतात राजकीय क्रांती. तर त्या राजकीय क्रांतीमध्ये एक गोष्ट ठरल्या जाते की पुढे आम्हाला काय पाहिजे. आम्हाला हे नको आहे, पण पुढे काय पाहिजे. तर पुढे काय पाहिजे हे जेव्हा ठरलेलं असतं तर संविधान त्यानुसार तयार होते. भारतामध्ये जेव्हा संविधान बनवायची वेळ आली तेव्हा इथे राजनैतिक क्रांती झाली नव्हती. इंग्रजांनी म्हटलं होतं आम्ही जातो, तुम्हाला देऊन देतो, पण तुम्ही आधी संविधान बनवा. ही राजनैतिक क्रांती नव्हती. ही फार मोठी अडचण होती. कारण की जेव्हा राजनीतिक क्रांती नाही झाली या देशात आणि संविधान लिहायचं आहे तर संविधानाची दिशा ठरवणं फार कठीण जात आहे. फारच कठीण बाब असते. ही मोठी समस्या आहे, हे मोठं चॅलेंज बाबासाहेबांसमोर होतं. त्यांच्या समोर अशी परिस्थिती होती की राजकीय क्रांती झाली नव्हती, कसं संविधान बनवायचं, काय त्याच्यामध्ये मुद्दे असावे, या सगळ्या बाबी निर्माण झाल्या होत्या. दुसरं चॅलेंज जे बाबासाहेबांसमोर होतं की त्यांना जे या देशात सामंतशाही होती. सामंतशाही म्हणजे जागीरदारी. जागीरदारी म्हणजे हजारो एकर जमीन तुमच्या हातात आहे आणि तुम्ही लोकांना त्याच्यावर राबवून घेता, अन्याय अत्याचार करता आणि त्यांचं उत्पीडन करता आणि जनावरांसारखं त्यांना राबवून घेता आणि जनावरांसारखं जीवन ते जगत राहतात. अशा प्रकारची जागीरदार लोक होते त्या काळात. आता नाहीये. तर हे याला सामंतशाही म्हणतात. तर ही जे जागीरदार लोक होते, सामंतशाही होतं. आणि सामंतशाही आणि दुसरं एक आणखी होतं की धार्मिक कट्टरपणा होता इथे. हिंदू धर्माचा जो धार्मिक कट्टरपणा होता. तर बाबासाहेबांसमोर चॅलेंज हे होतं की सामंतशाही आणि धार्मिक कट्टरपणाच्या विरुद्ध जाऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचं संविधान कसं लिहायचं. हे फार मोठं चॅलेंज आहे. दोन टोक आहेत. दोन टोक आहेत. तुम्ही विरुद्धच विचार करता. या देशात जे आहे म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला जर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आधारित संविधान जर बनवायचं आहे तर जागीरदारी संपवावं लागेल. जागीरदारी संपवणं एवढं सोपी काम नव्हतं कारण की ते तर लठ आणि सगळ्या पद्धतीने दमदार लोक होते, ते काही करू शकले असते. धार्मिक कट्टरतेपणा संपवायचा होतं तर समता, स्वातंत्र्य, बंधुतावर संविधान लिहू शकतात. आणि धार्मिक कट्टरता किती जबरदस्त होती हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे की नाही. हा ठीक. तर हे बाबासाहेबांसमोर फार मोठं चॅलेंज होतं की सामंतशाही आणि धार्मिक कट्टरतेच्या विरुद्ध जाऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आधारित संविधान लिहायचं होतं. आता जर धार्मिक कट्टरतेचं वातावरण या देशात होतं याचा अर्थ संविधान सभेच्या आत बसलेले काँग्रेसचे लोकही धार्मिक कट्टरते मानसिकतेचे होते नाही हो. याचा अर्थ बाबासाहेब जेव्हा समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय तिथे सांगतील हे सगळे विरोध करतील बाबासाहेब. बाबासाहेबांसमोर किती चॅलेंजेस आहेत. तर अशा परिस्थितीत संविधान कसं बनवायचं. नंतर
दुसरं एक आणखी एक बाबासाहेबांसमोर प्रसंग होता की संविधान सभा जी होती ती प्रातिनिधिक स्वरूपाची नव्हती. प्रातिनिधिक स्वरूपाची म्हणजे जसं मुसलमानाचे काही लोक, तुमचे अँग्लो इंडियन होते त्यांचे काही लोक, अस्पृश्यांचे काही लोक, सिखांचे काही लोक, असे जे वेगवेगळे समूह होते या देशामध्ये, त्यांचा प्रत्येकाचा प्रतिनिधित्व तिथे पाहिजे होतं. पण संविधान सभा तशा प्रकारचे प्रतिनिधित्व नव्हती. सगळे काँग्रेसी होते. जरी काँग्रेसमध्ये जगजीवन राम असेल पण तो अस्पृश्याचा नव्हता. जरी अब्दुल कलाम आझाद असेल पण तो मुसलमानांचा नव्हता. जरी बलदेव सिंग असेल तरी तो शिखांचा नव्हता. म्हणजे इथे असं झालं की संपूर्ण काँग्रेसी मानसिकतेचे, हिंदू मानसिकतेचे लोक तिथे संविधान सभेत होते. आणि याच्यामुळं संविधान सभा ही प्रतिनिधी स्वरूपाची नव्हती, म्हणून संविधान सभेच्या बाहेर एक भीती व्यक्त केल्या जात की अशा प्रकारच्या संविधान सभेने जर संविधान निर्माण केलं तर भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचं काय होईल, हा फार मोठा प्रश्न लोकांच्या डोक्यात निर्माण झाला होता. त्यांना असं वाटत होतं की काय पुन्हा इथे वर्णाश्रम येईल, कारण की हे हिंदूंच्या हातून सत्ता जाऊन बरेच वर्ष झाले. म्हणजे मध्ये मुघल आले, नंतर इंग्रज आले, त्या काळात त्यांच्या हातून सत्ता गेली होती. आता त्यांच्या हातात येत आहे तर ते काही पुन्हा वर्णाश्रम आणतील काय, हा एक मोठा प्रश्न तिथे निर्माण झाला होता. आणि एक मोठी भीती अस्पृश्यांमध्ये ही होती की काय आम्ही पुन्हा अन्याय अत्याचारामध्येच जीवन जगू काय. तर हे अडचण बाबासाहेबांसमोर होती. ही बाबासाहेबांसमोर अडचण का होती हे बाबासाहेबांना माहित होतं की या अडचणी आहेत. पण बाबासाहेबांसमोर एक चॅलेंज असं होतं की अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना समाधान होईल असं संविधान लिहायचं, हा एक त्यांच्यापुढे फार मोठा चॅलेंज होता. आणि हे सगळं चॅलेंज असतानाही बाबासाहेबांना हे सुद्धा माहित होतं की काँग्रेस त्यांच्या विरोधात आहे, पूर्णपणे विरोधात आहे, हे बाबासाहेबांना माहित होतं. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट बाबासाहेबांना करायची होती, ते सुद्धा एक फार चॅलेंजिंग होतं संविधान बनवताना, की भारतामध्ये भिन्न भिन्न भाषा, संस्कृती, धर्म, जाती असताना या देशाला एकात्म आणि अखंड कसं बनवायचं, हा फार मोठा मुद्दा आहे. या देशाची अखंडता कशी राखायची, कारण की ते प्रावधान तुम्हाला संविधान मध्ये करावं लागतात. नाही तर आतापर्यंत देश तुटला होता. जसं मागे शिखांनी खलिस्तान मागितलं होतं, किंवा आणखी कोणी काही डिमांड करतील की नाही आम्हाला द्रविड नाडू पाहिजे. तमिळनाडू वाले म्हणतील की आम्हाला द्रविड राष्ट्र पाहिजे, त्याचं नाव आहे द्रविड नाडू, असं मध्ये आलं होतं पेपरमध्ये. तर हे जे आहे त्याच्यावरनं असं लक्षात येतं की या संपूर्ण भिन्नतेमध्ये जिथे धर्म, जात, संस्कृती, भाषा हे सगळी जी भिन्नता आहे अशा, आणि हे सगळं एकामेकाशी विपरीत आहेत, अशा भिन्नतेमध्ये असं संविधान कसं लिहायचं की या देशाची एकात्मता टिकून राहील, हा फार मोठा एक चॅलेंज बाबासाहेबांसमोर होतं. आणि म्हणून जो एक प्रश्न मी तुम्हाला आधी विचारलं की बाबासाहेबांनी जे आरोप आहे बाबासाहेबांवर की बाबासाहेबांनी संविधान कॉपी केली, अशी परिस्थिती कोणत्या देशात होती जेव्हा संविधान लिहिण्यात आलं त्या देशाचं, कारण की परिस्थितीला अनुरूपच संविधान लिहावं लागतं तुम्हाला. मग बाबासाहेबांनी कॉपी करून केली, त्याचे भरपूर मी उत्तर देऊ शकतो की कॉपी नाही केली म्हणून. तर हे सगळं आहे. आपल्याला असं दिसते की अशा परिस्थितीमध्ये जर संविधान लिहायचं आहे तर संविधान कॉपी होऊ शकत नाही, हा एक क्लिअर मेसेज याच्यातून जात. आणि म्हणून 4 नोव्हेंबर 1948 ला जे बाबासाहेब भाषण देतात, म्हणजे हा जो आरोप आहे की कुठून कॉपी केलं, ते भाषण जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात की अमेरिकेच्या संविधानामध्ये काय आहे, ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये काय आहे,
तुमचं साऊथ आफ्रिकेच्या संविधानामध्ये काय आहे, त्याच्यापासून आमचं संविधान कसं वेगळं आहे, हे त्या संविधान सभेला समजून सांगतात. जर हा फरक जर बाबासाहेब सांगत आहे, तर मग कॉपी केलं हे कुठून निर्माण होतो हा प्रश्न. म्हणजे जर कुणी ब्राह्मण असतात तर त्याला डोक्यावर नाचवलं असतं. अस्पृश्याच्या हातून या देशाला संविधान मिळणं कदाचित त्यांना पचत नसेल. हा आहे त्याच्या मागचा, कारण की ती मानसिकताच वेगळी आहे ना. आणि बाबासाहेब संविधान लिहित आहेत याचा अर्थ मनुच्या विरुद्ध जात आहे हे स्पष्ट होते. आणि जेव्हा संविधान लिहून झालं तेव्हा यांनी तुम्ही बरोबर बोलले, त्यांनी 11 डिसेंबर 1949 ला बाबासाहेबांचा पुतळा जाळला रामलीला मैदानावर दिल्लीवर. किंवा हे संविधान आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे ते बोलले, ते ऐकू आलं ना? नाही आलं, ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी 4 महिन्यात संविधान लिहिलं. आता बरेचसे जे विदेशी विद्वान होते, जसं मी तुम्हाला प्रोफेसर जेनिंगचं सांगितलं, हे बरेचसे जे संविधानाचे विद्वान होते ते बाबासाहेबांच्या विद्वत्तेला का मान्यता देत होते, बाबासाहेबांच्या संविधानाच्या संबंधित विद्वत्तेला का मान्यता देत होते हे समजून घ्यायची गरज आहे. त्याच्यावरनं हेही समजेल तुम्हाला की फक्त 4 महिनेच का लागले बाबासाहेब. त्याचं कारण असं आहे की एक तर गोष्ट स्पष्ट आहे की हे जे काही 6 विदेशी लोकांना भेटून आले आणि त्यांनी जे काही BN राव कंपनीला उत्तर दिले, त्याच्यावरनं एक गोष्ट स्पष्ट झाली की त्या काळात बाबासाहेबांपेक्षा मोठा संविधान विशेषज्ञ आणि संविधान दार्शनिक जगात नव्हता. जगात म्हणत आहे, भारतात नाही, जगात नव्हता. कारण जगातल्या विद्वानांनी मान्यता दिली होती. आता जगातल्या विद्वान लोकांनी जर बाबासाहेबांच्या संविधानाच्या विद्वत्तेला मान्यता दिली तर त्याचा काहीतरी आधार असेल की त्यांना वाटलं म्हणून दिलं, असं तर नाही होऊ शकत. जसं प्रोफेसर जेनिंग म्हणाला की आम्ही बाबासाहेबांचे लेख वाचतो आणि त्याच्यावरून आम्ही हा निष्कर्ष काढला की यांना जबरदस्त नॉलेज आहे संविधानाचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर बाबासाहेबांची जे संविधानाविषयी जर विद्वत्ता पाहिजे असेल आपल्याला, तर आपल्याला असं दिसून येते बाबासाहेबांचं संपूर्ण लिटरेचर जर तुम्ही चाळायचा प्रयत्न केला तर 1927 मध्ये ते मुंबई विधानसभेमध्ये होते बाबासाहेब. 1927 ला त्यावेळेस त्यांनी भरपूर कायदे बनवले. 1927 ला विधानसभेमध्ये असताना भरपूर कायदे बनवले. ते पोती सिस्टम वगैरे ते भरपूर काही मला माहित आहे. मला हे सगळं माहित असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. नाही, चांगला आहे ना, माहित आहे, चांगलं आहे. 1932 ते 35च्या दरम्यान जे राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब जे बोलत होते तेही कायद्याच्याच गोष्टी बोलत होते, हे लक्षात घ्या. तो नंतर कायदा बनवून आला स्वतंत्र मतदारसंघ. कायदा तिथे बोलत होते आणि त्या कायद्याचा पाठपुरावा ते विद्वत्तेंनी करत होते. तर हेही इंग्रजांना माहित होतं, हे सगळं माहित होतं इंग्रजांना. नंतर 1935 मध्ये जे इंग्रजांनी संविधान बनवलं होतं, ज्याला सेकंड इंडिया ऍक्ट म्हणतात, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं फार मोठं योगदान. नंतर 1942 ते 45 जे लॉर्ड लिथगोच्या व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात होते लेबर मिनिस्टर म्हणून, त्यावेळेसही त्यांनी मजुरांकरता भरपूर कायदे बनवले. म्हणजे दुसऱ्या साध्या भाषेत बोलायचं म्हणजे त्यांना सवय झाली होती कायदे बनवायची, नाही काय? आणि कायदे बनवणं एवढं सोपी नाही. मला वाटलं म्हणून कायदा असं नसते, तुम्हाला लोकांच्या गळी उतरावं लागतं. तर हे सगळं जे बॅकग्राऊंड होतं, म्हणून त्यांना जेव्हा 1947 ला संविधान बनवायचा जो वेळ आला, त्यावेळेस ते सहजपणे
ते बनवू शकले होते. त्यांना भारताची संपूर्ण आर्थिक, सामाजिक, भौगोलिक हे सगळी परिस्थिती माहित होती. ठीक आहे. तर भारत हा देश आहे की राष्ट्र आहे? देश. देश आणि राष्ट्रामध्ये फरक आहे. बरं, विचार करा त्याच्यावर. तर हे जे बाबासाहेबांनी 1927 ते 1945 पर्यंत जे काही कायदे बनवले ते योगदान बघितल्यानंतरच जगातील हे सगळे लोक म्हणत होते की हा फार जबरदस्त एक्सपर्ट माणूस आहे. कारण की गव्हर्नर आपल्या लॉर्ड लिथगोच्या मंत्रिमंडळात असताना लेबर लॉ बनवला. 27 मध्ये विधानसभेमध्ये असताना सामाजिक प्रश्नाशी संबंधित जे कायदे आहेत ते बनवले. असे दरवेळेस वेगवेगळे कायदे बनवायची त्यांच्यावर प्रसंग आला होता. आणि म्हणून त्यांचं हे ज्याला आपण होमवर्क म्हणतो ना, होमवर्क देते टीचर आपल्याला, ते होमवर्क झालेलं होतं. तर हा एक त्यांचा एक भाग होता. आणि हे सत्य आहे की त्यांना जगातील संपूर्ण संविधानाचा अभ्यास होता. आणि संपूर्ण संविधानाचा अभ्यास कितपत गंभीर आणि खोल होता हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते 4 नोव्हेंबर 1948चं जे संविधान सभेमधलं बाबासाहेबांचं भाषण आहे ते तुम्हाला वाचायला पाहिजे. त्याच्यामध्ये बाबासाहेब सगळ्या देशाच्या संविधानाची तुलना करून सांगतात आणि भारताचं संविधान कसं त्याच्यापासून वेगळं आहे हे त्याच्यामध्ये सिद्ध करतात. याचा अर्थ भारताचं संविधान हे कॉपी केलेलं आहे की नाही आहे? आता जोरात म्हणा ना. ठीक आहे. तसंच त्यांना संयुक्त राष्ट्राचं जे संविधान आहे, संयुक्त राष्ट्राचे जे कायदे आहेत याचाही अभ्यास होता चांगला. आणि म्हणून त्यांनी नेहरूला म्हटलं होतं तू संयुक्त राष्ट्रात जाऊ नको काश्मीरचा समस्या घेऊन, थांब तू 2 दिवस थांब, मी करतो यांना पाकिस्तानवाल्यांना. बाबासाहेबांनी म्हटलं होतं ना की संयुक्त राष्ट्रात जाऊ नको, तू चूक करशील, नेहरूला म्हटलं होतं. आणि नेमकं तेच घडलं. नेहरू संयुक्त राष्ट्रात गेला, त्याला कायदे माहित नव्हते संयुक्त राष्ट्राचे, बाबासाहेबांना सगळं माहित होतं. म्हणून बाबासाहेबांना होतं की तू जाऊ नको संयुक्त राष्ट्रामध्ये, गडबड होती. तसंच जे रजवाडे भारतामध्ये विलीन झाले होते त्याच्यापैकी काही शेवटी 3-4 रजवाडे असे म्हणत होते की आम्ही भारतात सामील होतच नाही आणि जर तुम्ही आमच्यावर प्रेशर टाकला तर आम्ही संयुक्त राष्ट्रात जाऊ. बाबासाहेबांनी म्हटले तिथे जाऊन तुम्हाला हाकलून देतील, कारण की हा मुद्दा संयुक्त राष्ट्राचा नाही आहे. याचा अर्थ संयुक्त राष्ट्राचं जे संविधान आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, त्याचं जे संविधान आहे त्याचाही पूर्ण अभ्यास बाबासाहेबाला ऑलरेडी होता. तर हे सगळं झालं आणि बाबासाहेबांनी 4 महिन्यात ते संविधान लिहिलं आणि ते चर्चे करता संविधान सभेमध्ये संसदेपुढे ठेवलं. आता ते संसदेवर आहे, तुम्ही किती वेळ घेता पास करायला, नाही काय? पाकिस्तानचं संविधान बनायला तर 25 वर्ष लागली. मग त्या अर्थाने जर पाहिलं आपण तर संपूर्ण संविधान पास होऊन जर 2 वर्ष 18 महिने लागले तर काही जास्त नाही. आणि त्यातही बाबासाहेबांनी 4 महिनेच घेतले. तुम्ही जर एका महिन्यात पास केलं असतं तर आणखी कमी वेळ लागला असता. तर हा जो भाग आहे हे लक्षात घेण्यालायक आहे. आणि या संविधानामध्ये जे विशिष्ट तात्विक पातळीवर तात्विक पद्धतीचे वेळ नाही आहे. हा 5 मिनिटं. तर हे जे संविधान बाबासाहेबांनी तयार केलं त्याच्यामधले काही तात्विक मुद्दे बघू आपण फक्त त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नंतर. याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय केलं, कशा प्रकारचं संविधान लिहिलं की तुम्हाला धार्मिक स्वतंत्रता देऊनही देश धर्मनिरपेक्ष बनवला. देश हा धर्मनिरपेक्ष आहे पण तुम्हाला धर्माची स्वतंत्रता दिली. हे एक व्यावहारिक तत्वज्ञान हे कोणत्या देशातून कॉपी केलं असेल? पाकिस्तानमधून, श्रीलंकेमधून. मग तुम्ही म्हणता कसे की कॉपी केलं संविधान? काही तर त्याला बेस पाहिजे ना. तर हे बाबासाहेबांनी केलं, एक तात्विक आणि व्यावहारिक सिद्धांत मांडला की तुम्हाला धर्माची स्वतंत्रता दिली पण जिथे देश आहे तो धर्मनिरपेक्ष आहे.
तुम्ही देश चालवताना धर्माची गोष्ट बोलू शकत नाही. नंतर आणखी एक गोष्ट त्याच्यात बाबासाहेबांनी मांडली की राज्य आणि केंद्र याचे रिलेशन कसे असायला पाहिजे. आणि हे रिलेशन मांडत असताना त्यांनी एका गोष्टीची काळजी घेतली की जरी राज्यात एका पार्टीची सरकार असेल आणि केंद्रात दुसऱ्या पार्टीची सरकार असेल तर केंद्रामध्ये जे सरकार आहे ते राज्याच्या सरकारला अडचणी निर्माण करू शकत नाही. हे जे स्टेट सेंटर रिलेशनशिप हा एक फार नाजूक मुद्दा आहे. नाहीतर सेंटर मध्ये आज जी सरकार आहे ते म्हणेल की बंगालमध्ये तर ती आपली दिदी आहे. कोणती दिदी? हा, ते तर भलत्याच पार्टीची आहे, कशाला तिला मदत करायची. असं असं होऊ शकतच नाही या संविधानामध्ये. अशा प्रकारे त्यांनी स्टेट आणि सेंटरचे रिलेशन हे तात्विक स्तरावर मी सांगत आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकशाही म्हणून त्यांनी जे लोकशाहीचे जे मूल्य आहे, लोकशाहीला जसं तुम्ही म्हणता की सरकार लोकांद्वारे सरकार लोका वगैरे वगैरे आहे ना केनेडीची भाषा. बाबासाहेबांनी म्हटलं लोकशाहीचे मूल्य म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुता. हे लोकशाहीचे मूल्य आहे, समता स्वातंत्र्य बंधुता न्याय. हा एक व्यवहारिक सिद्धांत मांडला बाबासाहेबांनी. आणि त्यांनी हे मांडताना हे स्पष्ट बोलले बाबासाहेब की हे मी बुद्धाच्या तत्वातून घेतलेले आहे. हे लक्षात घ्या. हे जे लोक टीका करतात ना फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलं, तसं नाही. बाबासाहेब स्वतः म्हणतात की हे मी बुद्धाच्या तत्वज्ञानामधून घेतलेले आहे, समता स्वातंत्र्य बंधुता न्याय. आणि हे करत असताना आणखी त्याच्यामध्ये सैद्धांतिक पातळीवर जे बाबासाहेबांनी गोष्ट मांडली ते म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, विचार आचारचे स्वातंत्र्य हे त्यांनी बेसिक पायाभूत तत्व त्यांनी संविधानामध्ये मांडली. तसंच एक फार मोठं महत्वाची बाब याच्यामध्ये मांडली की एक व्यक्ती एक मत एक मूल्य. कारण की आधी आम्हाला वोट द्यायचा अधिकार नव्हता 35च्या आधी. 35 पासून सुरू झालं. पण पुन्हा त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की एक व्यक्ती एक वोट एक मूल्य. आज विचार करा, याच सिद्धांतामुळे आज संपूर्ण भारत एकत्र बांधला गेला आहे. म्हणजे जरी मागासवर्गीयाची तुम्हाला घृणा असेल पण एक वोट घ्यायसाठी तुम्ही हातपाय जोडत देता ना. हा किती जबरदस्त सिद्धांत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या कारणामुळे आज जी जगभरात जी चर्चा होत आहे की बरेचसे लोक म्हणतात की हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. जगातलं हे सर्वोत्तम संविधान आहे. आणि हे सगळं करत असताना बाबासाहेब शासक वर्गाला हे म्हणतात की या देशामध्ये जे काही आर्थिक आणि सामाजिक असमानता आहे त्याला निपटवणं म्हणजे लोकशाहीची व्याख्या करतात, पुनर्व्याख्या. म्हणजे जी आधीची व्याख्या होती लोकांद्वारे सरकार, लोकांकरता सरकार, लोकांची सरकार, ते लोकांकरता तर नाहीच आहे सरकार. लोकांच्या माध्यमातून आहे पर्यंत ठीक आहे, पण ते लोकांकरता नाहीच आहे. बाबासाहेबांनी म्हटलं की नाही, हे डेफिनेशन भारतात नाही चालणार. भारतात त्याचं काही, कारण की जिथे वर्ग सिस्टम आहे, क्लास सिस्टम आहे, तिथे हे डेफिनेशन ठीक आहे, पण कास्ट सिस्टम मध्ये हे डेफिनेशन लागू होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब लोकशाहीची वेगळी व्याख्या करतात आणि ते शासक वर्गाला सांगतात की लोकशाही एक अशी पद्धती आहे ज्याला वापरून सरकारनी या देशामधील आर्थिक आणि सामाजिक असमानता संपवण्याकरता क्रांतिकारी बदल घडवून आणणे. आणि तो क्रांतिकारी बदल असा असायला पाहिजे की रक्ताचा एकही थेंब सांडता कामा नये. त्याला बाबासाहेबांनी लोकशाही म्हटलं. आहे काय 5 मिनिटं? तर ही जे बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केली त्या व्याख्येनुसारच आपण असं बघू शकतो की जर या पद्धतीने जर परिवर्तन होईल तरच ते मानवाच्या कल्याणासाठी आहे. आणि हे सगळं बाबासाहेबांनी संविधानामध्ये फार स्पष्टपणे मांडून ठेवलं. तर मला वाटते आता वेळ संपलेला आहे आणि मी इथेच थांबतो. याच्यानंतरचा भरपूर काही भाग आहे तो आपण कधी घेऊ ते आज मी सांगत नाही, पण घेऊ, कधीतरी घेऊ. पण मला आनंद आहे की दर मागच्या क्लासपेक्षा या क्लासला कमी लोक उपस्थित आहेत.
कारण की असे कठीण विषय समजायला थोडं भारी जाते. अं, हं? पावसामुळे बहुतेक लोकं- हा, नाही, ठीक आहे. पाऊस तर कारणच आहे. तर ठीक आहे, तुम्हा सर्वांना धन्यवाद. मला 7 गुरुवार ऐकून घेतलं शांतपणे. मी कितपत बाबासाहेब तुमच्या डोक्यात उतरवू शकलो मला माहित नाही. मी प्रयत्न केला आणि अधिकाधिक तुम्ही बाबासाहेबांना वाचायचा प्रयत्न करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. नाहीतर कदाचित ही जनरेशन असेल जी बाबासाहेबांना समजेल. कारण की आमच्याच मुलांना बाबासाहेबांशी काही घेणं देणं नाही. त्याचे जबाबदार आम्ही आहोत. जय भीम, धन्यवाद.